सगळ्यांना, कसे सगळे बरे आहेत ना? तर बघा आज मी आले आहे बारामतीला. तुम्हाला तर माहिती सकाळी स्वीटीला दवाखान्यात घेऊन आलती. आवर बाबू मला जाताना आम्हाला सायकलवरती काका दिसले. होय, काकाला घरी या म्हणला का? गेले हो का, आलं की काका? हो दिसलं म्हणूनच तर आलं की. इकडे बघा बावड्या पण आला. आता इथं आहे प्रियंका, इथं आहेत माझं आप्पा, आणि इकडे दुर्गा, आणि इकडे आहे आई. तर मी सकाळी स्वीटीला दवाखान्यात घेऊन आलतो. तुम्हाला तर माहितीच आहे, स्वीटीला 9वा महिना लागला. चेकअपसाठी आणलं होतं आणि दवाखाना वगैरे झालं. आणि गाडी तसं पण मला उलट्या होते, त्याच्यामुळे म्हणलं केशव जाणार आहे गावाकडं, तर केशव बरोबर जाते म्हणलं गाडीवर, तुम्ही जावा सगळी. तर शंभू पण गेलाय बघा स्वीटी बरोबर जिंतीला. आणि मी आले आहे प्रियंका पशी. तर तासभर झाले येऊन बसलो या. तर इकडं प्रियंका बसली, इकडं राधिका, होय, इकडं आहे माझी आई, इकडं आहेत आप्पा, सगळेजण बसलेत बघा निवांत. तर यांना खास आमंत्रण देण्यासाठी यांना इकडं बोलवलंय. तर स्वीटीचं नातीचं तुमच्या डहाळ जेवण आहे असं तर सांगितलंच आहे. मगाशी मी सांगितलंय, जावई बापूंनी सांगितलंय त्यांच्या फोन करून, म्हणलं तुझा मान पडतोय का? मी पण सांगावं लागतं, या लिखीपेक्षा जावयाचा मान भरपूर असतो ना, त्याच्यामुळं मग दाजींनी पण सांगितलं बघा तुमच्या. तर स्वीटीचं ढवाळ जेवण आहे, ढवाळ जेवणासाठी यायचं आहे जिंतीला. काय मी काय बोलते तर बोला, मग नीट बोला की, हसून तसं काय एकदम नाराज झाले म्हणून करताय. 10 तारखेला कशाला? काय चाललंय आता तुमचं? बरं आहे ना? हा तपसलं हाय, सगळं व्यवस्थित आहे, चांगलं या. हा, इकडं आहे आई बसली. आई तुझं काय चाललंय? बरं आहे ना? किती उशीर झालं, मी आल्यापासून फोन लावते तुला. हा, सकाळी गाठ पडली तिथं. ओख्या दोघींचं काय चाललंय? काय ग पिवड्या? ओमडाचा काल वाढदिवस होता बघा. गेल्या वर्षी आम्ही पावसात भिजत आलतो वाढदिवसाला. ढगफुटी झालती सगळ्या रस्त्याने, सगळीकडे पाणीच होतं. मग कधी कापायचा? केक कापायचा कधी? तू रात्री का नाही कापला? आणि घरी मी फोन करते, झाला का हॅपी बर्थडे, तर काहीच नाही. हा, आणखी लवकर ये मग. तर बावड्या चालल्या आता केक आणायला. ओमडाचा काल वाढदिवस झाला, आज अजून साजरी करायचा. काल घरी केक नाही कापला, बाहेर जाऊन कापला वाटतंय. इथं आहे प्रियंका. तर लका सगळी माझ्या व्हिडिओ मध्ये बोला केला का कोणीतरी? काय बोलते? माझ्या डोक्यात माझी कापड धुवायची. आता इथं बायको हाय, इथं सून हाय, इथं लेक हाय, तुमच्या डोक्यात का तुमचे कपडे धुवायचे? एक काम करा, एक ट्रॅक्टर गच मारा कापडाने. तू बोलू तुम्ही 4 तारखेला. हा, या घेऊन या. कपडे आपाचे निर्माण घाल, 4 दिवस भिजू घाल. आणि एक महत्वाचं म्हणजे आता, अरे देवा, माझं काय चाललंय, ह्यांचं काय चाललंय, काय नाही खरं बाबा. कापडच करतात. मी काय म्हणते आपा आता ना ह्या महिन्यात आहे ना, ही अधिक महिना आहे, धोंड्याचा महिना आहे. तर ह्या महिन्यात आईची वटी भरते ती साडी ही घेऊन. जांभळ्या देऊ नका. बाई आपणला सांग की, काय पण बोलतात कसं? आव मग वटी भरतात म्हणजे का मेलेल्या माणसाची वटी भरतात होय? काही पण बोलता येतं, काही पण कसं काय बोलता येतं? हा, उगा कसं काय पण बोलत असतात. जरा चांगलं बोल जावा की. आपला स्वतः घेऊन येते. आई सांग बर का आपणला. हे बघा आमचं आपा असंच बोलतात काही पण. आता ह्या अधिक महिन्यात लेकीने आईची वटी भरायची असते. आपा थांबा की. आपा 1 तारखेला काय आईला घेऊन आदल्या दिवशीची या.
राहिलं दाखवा आपण ते. चला आता आप्पा गेलं बघा घरी. म्हणले मला जायचंय ताय, लय उशीर झालं बसलं होतं. तर म्हणलं चला असू द्या. भावड्या पण गेला केक आणायला. केशवला अजून काय फोन केला नाही, ये लवकर जायचंय म्हणून. आता किती वाजले ग प्रियंका? 4 वाजले का? 6 वाजता होते. 4 वाजल्या. 5 वाजूस तर ये म्हणलं बाबा, म्हणजे घरी जाऊन मला पण स्वयंपाकी करायला. कारण स्वीटी, सागर, भैया सगळे आहेत. आणि स्वीटी आता कटून गेली ना, येताना प्रवास जाताना प्रवास. राहून कसं ग जमन प्रियंका? हा नाही नको नाही म्हणत, पण राहून कसं? आग तिलाच अवघडली सवगडलेली. आग पण आता इकडं आली गेली प्रवास झाल्यावरती तिला पण मळमळ होतं, उलट्या होत्यात, 2-3 तास आराम भेटला. डोकं दुखतं. नाही जाते की काय, थांबून तरी काय करते? तुम्हीच या उलट लवकर. भावड्याला सांगितलं मी 2 दिवस आधीची ये म्हणून. काय काल सांगितलंय, बापाला सांगितलं ना बापा येणार आहे ना, म्हणलं बापा बरोबर तू पण 2 दिवस आधीची ये. नाही पाहिजे तर लेकरांना प्रियंकाला सोडव, तू माघारी ये म्हणलं. तिला ये बघ भावड्या काय म्हणतं, यायचं असलं तर येऊ दे तिला. हा, यायचं असलं तर येऊ दे. येऊ दे की यायचं असलं तर. मग हाय केशवन मी घेऊन जातो, हाय का नाही गाई? तुझं बरं आहे ना? हा बघ काय पण बोलतात रायवळवणे. पहिल्या पण सवय नाही आपल्याला. काय बोलायचं पुढे लवकर चिरदेखील घालवायचं. हा ती जाती चिरदेखील पूजा नाही जात, पूजा सवय लागली म्हणजे काय बी बोला. ओके दोघींच चाललंय. कोणाला कोणाला भांडायचं लागतं. माझ्या संगत भांडणं करते, पूजा संगत करते, हिची संगत करते. असू दे. तैसे नाही करमत आपण. आपा गेलं बघा घरी. आता कृष्णा वामडा बाहेर खेळते, ती भावड्या गेला केक आणायला. बघू केक आणल्यावर करू वामडाचा वाढदिवस साजरी. गेल्या वर्षी आम्ही वामडाच्या वाढदिवसाला होय. गेल्या वर्षी आम्ही कसल्या पावसात भिजत आलतो, तिथून भिजत आलतो. ढगफुटी झालेली आहे, पाऊस दिवसभर होता. मी, माझी सासू, माझी दीर, जाव, आम्ही 2 जण. हा तिथं कपडे चेंज केले, आंघोळ केली, मग इकडं आलतो. गेल्या वर्षीच आठवून आता रडायला लागली होय तू? भिजत आलती म्हणून. आत्याची वाट बघत होता काय केक. ओके दोघींचं कसं चाललं. रात्री मग फोन केलता की मी बाहेरला फोन केला, झाला का नाही रे, उरकला का नाही. परत केलता, तू झोपली होती, दुर्गाने उचलला होता तुझ्या मोबाईलवर. परत मग हिने 10:30 वाजता फोन केला, त्यावेळेस आम्ही जेवायला बसलो होतो. मी तर 7 वाजल्यापासून 10 वाजल्यापासून उठती बसती झुपती, उठती बसती झुपती, दार उघडच. आता फोन येईन, मग फोन येईन, आता येईन फोन, मग फोन येईन, मग जाईन हे करायचं. 11 वाजल्या मग झोपली मी. नाही ह्यांनी बाहेर केला ना. आलं का? मला वाटलं केला काय. तर चला आता भावड्याने आणलेला आहे केक. तर वामडाचा मस्त असा वाढदिवस घेऊ करून. इकडे बघा केक आला केक आला. हा मी स्टॉप केलता, आपा चाललो होता ना, मग आपणला बोलली. चला आत्याची वाट बघत होता केक आहे ना? होय आत्याची वाट बघत होता ना केक. रात्रीच म्हणला ताई येते का नाही, तू आली तर वाढदिवसाचं नियोजन करायला चांगलं, नाहीतर मग साधं सिंपल करणार. म्हणलं भावड्या नाही यायचंय म्हणलं. गाडी जर घरची असती तर म्हणलं आदल्या दिवशी येऊन बसली असती, तर सकाळ दवाखान्यात गेली असती. गाडी पण भाड्याने आणलेली. काय बघू म्हणते आता कापायचं म्हणलं. हा म्हणते फुगा म्हणलं, फुगा फुटलं ना. कुठे फुग फुटा दाखवलं की मला हिनी. कपडे चांगले घाला अंगात, जाऊ तोंडात पाय घेऊन कपडे बघ तुझी. असू दे करू आता साधा सिंपल. आपण कपडे दुसरे घाल जा. रात्री बर्थडे घरी केक नाही कापला, प्रियंका नाराज आहे. केक नाही कापला म्हणून. आता कापायचं की आता कशाला. चला तर घेतो केक कापून मस्त असा. का ग एकामेकीची माया करताना हाणता पण होईल. बर्थडे बॉय कुठे आहे? बर्थडे बॉय होय. तर चला वटी भरायची असते असं म्हणतात. तर इथं आई आली ना सुचीच्या डोहाळ जेवणाला, मग आईची पण वटी भरायची, माझ्या सासूबाईंची पण वटी भरायची
आणि मग स्वीटीने माझी ओटी भरून नाही जमायचं ना त्याची भरली आता. ओटी. हा तिची भरलेली ओटी तिची ती मला कुणाची म्हणती या महिना लागल्यापासून म्हणती मम्मी तुला साडी घ्यायची मम्मी तुझी नुसतं ओटी साडी भरायची. ती म्हणायचं मोठी पण सामान्य मी साडी म्हणलं ती मला म्हणायचं. काहीच नको म्हणलं राहू नाही. दे. साडी पण नको आणि हे पण नको म्हणलं बघू परत अधिक महिना आल्यावरती मग. हळदी कुंकू लावायचं हा फक्त तुझ्या हातात द्यायचं. तुझ्या आईला पण बोलव की मग तू तुझ्या आईची भर मी तुझी भरण माझ्या माझी आईची ताई पण माझी आई- भरण आई तिथले तिथे येत नाही ना, आईला उठता बसता येईना बसले जाग उठवाना उठले जाग हा, बसवाना तेवढं वीस आहे. मिनिटं जायचं पण आपण मध्ये काय खरं नाही आता आली ना मग जा नाही मोबाईल मध्ये बघते आणि काय खरं आपण माहिती ना कसलं आताच बघितलं की आताच बघितलं कसं बोलतात ती नाही, चला नाही, असू द्या. बघते ना, काय नाही आता आणलाय भावड्याने केक तर बघू आंबाचा वाढदिवस साजरी करू आपण मस्त असा ए बोलव पडून तर व्हिडिओला करते तशी आमच्या आप्पांचं असंच बोलणं असतं बघा इकडून तिकडून मुद्दाम चेष्टा मस्करी आणि त्यांचं काही जास्त मनावर घेऊ नका काय बोललं काय असंच बोलतं तर जाऊ दे चला व्हिडिओला व्हिडिओला करते तशी बाय बाय पिवड्या पिवड्या बाय 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 चला बाय बाय जावा कुठं जावा केशवला फोन करते आता ये लवकर म्हणून ये म्हणा बर्थडे करायचा आहे हा